अमर एकता कासने भगवान शेटला 2 मिनिट मी जातो अर्धी घ्या भगवान शेटला चला चला खेळायला सुरुवात करूया आपण लगेच. इतक्याला 2 ओव्हरी झाल्या असत्या. नुसता टाइमपास चालू आहे. गणेशजी पाटील आपण बसा जरा खालते बसा. चला गेमला सुरुवात करा प्लीज विनंती असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विजय गुलवी आणि साई यासह पाहतोय आणि नाना शेट गोंडली या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिले 3 षटक जे आहे त्या 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करावं लागेल. पहिला चेंडू टाकल्यानंतर इथनं टायमिंग सेट केला जाईल. दोन्ही टीमला विनंती आपण लक्ष द्या. पहिला बॉल सरसावतय. पहिल्या चेंडूवरती स्लाइस केलं गेलं आहे. पाहूया क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न हा ना चालू आहे पण 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एजी स्पट निंबोली संघाच्या माध्यमातून विजय गुलवी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा खेळ करत असताना स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते 2 धावेने. पुढील चेंडू पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती काय घडतं पाहूया. यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. क्या बात आहे. कासने म्हटलं तर कमर कसून कामगिरी पाहायला मिळते आणि एजी स्पोर्ट निंबोलीने सुद्धा आपण पाहिलं तर चांगला खेळ केला गेला आहे. या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष आणि सचिव साहेब अशी मॅच मित्र पाहायला मिळते. निंबोली वर्सेस कासने. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती आता मात्र सोडून दिला गेला कारण माहिती आहे उजवीष्टी सोडून जातोय. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. वाईट बॉल. अवंतर धाव. धावसंख्या 4. धाव फलकावरती. 17 गाव प्रीमियर लीग मधील ही आपण पहिली सेमीफायनल मित्र पाहत आहात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सेफल झाले. क्रॉस ऑन मारण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. नाना शेट गोंडली सुद्धा दाखवून देतोय टायगर अभि जिंदा आहे आणि चांगली गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 6 करत असताना नाना गोंदली. 3 चेंडूंचा खेळ झालेला. 4 धावा धाव फलकावरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस सोडवला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कॅच. क्या बात आहे. फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. दबाव वाढत चालला होता. धावा बनत नव्हत्या त्या अनुषंगाने मोठा फटका खेळणं गरजेचं होता. चेंडू मात्र चांगला होता. त्याला नशेत देता आली नाहीये. कमजोर फटका आणि साईड डगआउटचा रस्ता नापतोय. आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव नाही आहे आणि धावसंख्या स्थिर राहिली गेली ती म्हणजे 4 या अंकावरती. सुनील या ठिकाणी पाहतोय आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आता मात्र पाहूया दुधारी तलवार मैदानाच्या आतमध्ये कुठलाही बॅटर
स्ट्राईक एंडला असेल तर मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कला आहे. पाहूया अमर स्पोर्ट कासने संघाचा विचार केला तर याही संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपली छाप सोडलेली आहे म्हणून इथवर पोचलेला आहे. आणि त्यांच्या अगेन्स्ट गेलेत असताना एजी स्पोर्ट निंबावली त्याहून अधिक ताकदी तोला मलाचा असा हा संघ पाहायला मिळतोय. ओमसाहेब पिसेने सुद्धा आपण कमर कसून कामगिरी झाली आतापर्यंत या स्पर्धेमध्ये बनून आहेत. पाहूया तिकडनं विजेता संघ ओमसाहेब पिसे संघासमोर 2 हात करणार आहे. या स्पर्धेतील दुसरी सेमीफायनल याच्यानंतर आपण पाहणार आहोत. पुढे चेंडू गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस आपण पाहतोय सरळ ठेवला होता, वाईट जाईल चेंडू या आशाकडे पाहिलं होतं, हच्च सरून पलतेच्या पाठीमागे चेंडू मात्र निघून गेला. कीपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची या ठिकाणी उद्या सांगता. आतापर्यंत गुड अँड वेल नानाजी गुंडले यांचा ओव्हर पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू यावेळेस मात्र पाहतोय पण शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. माहिती आहे मोठा फलंदाजा बॅटर आहे त्यासाठी लाईन लेथ थोडीशी चेंज करून गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पाहायला मिळाला व्हाईट बॉल. धावसंख्या अवंतरने पुढे सरकते 5 या अंकावरती. 5 धावा ऑन बोर्ड. सेमीफायनल मॅच मित्र पाहतोय आणि इथं मात्र नो बॉल घोषित केला गेला. खेळपट्टीच्या बाहेर हातलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पायाला क्रॅम्प्स आले असावीत त्या कारणास्तव आपण पाहतोय पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. हॅलो पटकन गुंडला नाही संदेश टाकरायच्या बॅग मध्ये असतो. संदेश चला आपण खेळायला सुरुवात करूया.
पाहूया या ठिकाणी नानू येतोय, या वेळेस उडवलाय चेंडूला हवेमध्ये आहे, क्या बात आहे. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर झेल जरूर घेतलं होतं, परंतु फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 7 लागली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि धावसंख्या 7 धावफलकावरती. एजी स्पोर्ट निंबवली ज्या संघाने प्रत्येक संघासाठी खूप घमासान माजून ठेवला होता, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाने त्यांना बांधून ठेवलेला आहे. नानाशेठ गोलंदाजी करत होते, परंतु पायाला स्क्रॅम्प आला आणि ती ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आपण पाहिलं तर नानू यास दिलं गेलं आणि शेवटच्या चेंडूवरती फक्त आपण पाहतोय की सिंगल धाव. अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 7 या अंकावरती लागली गेली आहे. अमर एकता सामाजिक सेवाभावी मंडळ कासनेदे चाविंद्रा 17 गाव प्रीमियर लीग 2025चा दमन दौरा प्रथम वर्ष प्रथम सत्र पर्व पहिलं पाहतोय आपण. नाही सफल पर्वाची सांगता आता थोड्याच वेळात पाहायला मिळेल. उर्वरित 4 टीम या दौऱ्याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एजी स्पोर्ट निंबवली, अमर स्पोर्ट कासने, मातोश्री चाविंद्रा आणि ओम साहेब पिसे. गुरुनाथ गोलंदाज येतोय ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. काय घडते पाहूया. टर्न होते गोलंदाजी मार्कवरती, चेंडूची फेकी केली जाते. आपण पाहतोय चांगला फटका खेचला गेला आहे समोरच्या दिशेने. आपला डीप मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. या ठिकाणी पाहतोय सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 8. मागील मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर भरपूर धावा जमा केल्या होत्या. एजी स्पोर्ट निंबोली संघाने तब्बल 63 धावांचं लक्ष ठेवलं होतं, परंतु या मॅच मध्ये प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, मेहनत घ्यावी लागते. पुढील चेंडू यावेळेस सोडवण्याचाही या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला, बट आपण पाहतोय बॉल आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धावची पुन्हा एकदा होते सांगता. अमर स्पोर्ट कासने संघाने म्हटलं तर या ओव्हरमध्येही चांगला कमबॅक करत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ करतोय. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झाले, 1 धाव खर्च केले आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार. आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडला जातोय चेंडूला. क्या बात आहे. वेल स्टॉप. मोठा फटका लागू देत नाहीये. सिंगल डबलचा खेळ करू देत नाहीये. त्या अनुषंगाने धावफलकावरती धावा अतिशय कमी दिसत आहेत आतापर्यंत. 8 धावा. वार पलटवार क्रिकेटचा खेळ वार चालू आहे या ठिकाणी. अमर स्पोर्ट कासने संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या भात्यातून प्रत्येक चेंडू फुकून टाकत आहेत. यावेळेस मात्र उडवलेला आहे हवेमध्ये चेंडू. क्षेत्रशिक्त्याच्या खाली चुकी नाहीये. अजून एक मोठा वासा घालायला लागतोय. बिग 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 विकेट. या ठिकाणी विजय गुलवी याची खेळी संपुष्टात. ढगाव जाजराला येताना पाहायला मिळते. चिंतेचं धोकेचं वातावरण निश्चित निर्माण जरूर झालेलं आहे, परंतु पाहूया नवीन बॅट्समन राम मैदानाच्या आतमध्ये जातोय. एकाने जरी डाव फसवला असला तरी त्याला उचलून घेण्याची कामगिरी एजी स्पोर्ट निंबोली संघाकडे भरपूर मोठी फलंदाजी आहे. त्यातला एक फलंदाज राम मैदानाच्या आतमध्ये जातोय. काय झेल पकडला गेला. अधिक उंच होती. आपण जर पाहिलं तर अशा झेल घेणं कुठेतरी कठीण परिस्थिती निर्माण होत आहेत, परंतु आय थिंक त्या ठिकाणी अमोल आहेत आणि अमोल मात्र चांगली झेल कलेक्ट केल्या गेल्या. एक परफेक्ट ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये अमर स्पोर्ट कासने संघासाठी काम करतायत. जिथे गरज लागेल तिथे त्यांची कामगिरी उचलून घेण्यासारखी आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे. या प्रीमियर लीग दौऱ्याचे आपण पाहिलं तर खूप चर्चा झाली आणि चर्चेचं वातावरण ठरलं गेलं, कारण आयोजन नियोजनामध्ये कुठल्या प्रकारची कमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या पाहतो धावफलकावरती 8. पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा होतं तयार. राम. क्या बात आहे. क्या बात आहे. पूर्णपणे चाप करून ठेवलं. विचार करण्यास भाग पडलं गेलं. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा वळला गेला आणि या ठिकाणी आपण जर पाहतोय निर्धावची पुन्हा एकदा होते सांगता. गुरुनाथ
मोक्याच्या वेळी आपण पाहताय गोलंदाजी खूप चांगली साकारली जाते. पाहूया पुन्हा एकदा होतोय तयार गोलंदाजी मार्क वरती. गुरुनाथ टर्न होतोय. उडवण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटवरती हवं तसा घेता आला नाही आहे. खाली रिझन आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत दुसऱ्या धावीचा अवसर आहेच या ठिकाणी आपण पाहतोय. आणि फेकी मात्र आपण इथं पाहिली तर खराब पाहायला मिळाली. 2 धावा उत्तम पूर्ण. धावसंख्या 10 का दम 10 अंकावरती बऱ्याच कालानंतर पुढे सरकली गेली. खेळ संपला गेला दुसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या पाहतोय धाव फलकावरती 10 का दम फक्त 10 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये पाहतोय 7 धावा आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा. गुरुनाथ यांनी खरोखरच एक मॅच विनिंग गोलंदाजी मित्र म्हणेन असं साकारलेली आहे. परंतु 2 षटकांमध्ये 10 आल्या, 2 षटक अजून बाकी आहेत. वार पलटवार आपण नेहमी म्हणत असतो, तो पलटवार केला जाईल का? गुरुनाथ यांच्या माध्यमातून हेही पाहल्यासारखं राहील. अमोल येतो नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि राम ही जोडी स्थित आहे. धावा जमवाव्या लागतील. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. या संपूर्ण दिवसात षटकार लागत नव्हता, परंतु त्यांच्या बॅटमधून षटकारांचा जणू काय पाऊस पडत होता ना. एक चांगली मॅच विनिंग त्या ठिकाणी केली गेली. पुढील चेंडू पाहूया. अमोल यावेळेस उडवलाय अधिक उंच, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, चुकी नाहीये. अजून एक मोठा फलंदाज होतोय बाद. सुनील यांची सुद्धा खेळी संपुष्टात. क्या बात है, क्या बात है. जो गोलंदाज येतोय तो चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात नानाशेठ गुंडले यांनी केली चांगली गोलंदाजी. त्याच्यानंतर पूर्तता करत असताना नानू आला, त्याने सुद्धा शेवटच्या चेंडूवरती 1 धाव दिली. दुसरं षटक आपण पाहिलं गुरुनाथ यांनी कमबॅक करत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि अमोल आला ना पहिल्या चेंडूवरती सुनील सारखा बलाढ्य मोठा ताकदवार फलंदाज मात्र बाद करून तंबूच्या रासह पाठवून दिला. आता मात्र पाहूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. विनोद आणि आता ही जोडी जी आहे ती प्रबल दावेदार असेल एजी स्पोर्ट निंबवली संघाची. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती स्थिर आहे ती म्हणजे 10 या अंकावरती. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं विकेट मिळालं. या इथेही उडाला आहे, परंतु आता मात्र सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही आहे. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. दुसरी धाव ती घाय केली जाते. 2 धावा या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जात आहेत. स्लिप झाले पूर्णपणे 4 झालेले आहे. स्फूर्तीने मैदानाच्या आतमध्ये खेळ अमर स्पोर्ट कासने संघाचा पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी जमा जरूर केल्या, परंतु त्या चेंडू मागे मात्र क्रिकेटचं सौंदर्यही पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 12 अंकावरती. 12 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. तिसरा ओव्हर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि ही अवस्था निश्चितच अशी कमी पाहायला मिळते. पाहूया पुढे चेंडू. मातोश्री साविंद्र संघाने सुद्धा आज कमाल केली गेली आहे. क्या बात आहे. अजून दर्जेदार ब्रँडेड क्वालिटीचा चेंडू हाताला जातोय निर्धावच्या स्वरूपात. मातोश्री साविंद्रा क्या बात आहे. त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. आता त्यांची कडी परीक्षा असेल ओम साहेब पिसे संघासमोर. या वेळेस चेंडूला टर्न केला, खाली रिझन आहे, दुरून क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल तोपर्यंत चेंडू मात्र जातोय सीमा पार. येतोय बऱ्याच काळानंतर एक चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. ओव्हर क्रमांक 3 चालू आहे. तिसऱ्या ओव्हरतील 4थ्या चेंडूवरती या इनिंगची पहिली बाउंड्री एजी स्पोर्ट निंबोली संघाची येताना पाहायला मिळते. म्हणजे आपण पाहू शकता गोलंदाजी कशा प्रकारे होते. अचूक टप्पा, लाईन लेंथ, कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळू देत नाही आहे. आपल्या भात्यातील 6 चेंडू फुकून टाकत आहेत प्रत्येक पाऊल. कारण अभिनय तो कभी नाही आहे. संधी आहे, संधीला पुढे केस मागं टक्कल असते. एकदा ती निसटली तर वर्षभर वाट बघावी लागेल आणि ती येईलच हे सांगता येत नाही आहे. त्याच्यासाठी द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये 2 टीम मध्ये पहिली सेमीफायनल मित्र पाहतात. क्या बात.
या दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट झाला. 30 धावा धाव फलकावरती 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आहे. कासने संघासमोर दोन्ही टीम अतिशय ताकदवार आहेत. जेव्हा जेव्हा दोन महान योद्ध्यामध्ये संघर्ष होते त्या संघर्षाचा नाद मात्र खूप चांगला पाहायला मिळते. चला दोन टीम नाणेफेकीसाठी यायचं आहे. पिसेट टीमचा संघनायक हॅलो दीप्तीचा बोल दे. लाईट गेली. नवीन माझं समज तालीम चालू झाल्या तर पाटील चला या टॉससाठी आपलं झालं मी या कुठं राहुल हा झाले चालू सेकंड इनिंग चालू होईल. नोला काही एकच रन नाही ना. लास्टला या ठिकाणी नाणेफेक केले जाते. दुसरी सेमीफायनल बिग मॅच बिग फाईट. ओम साहेब पिसे मातोश्री चाविंद्रा. फुटबॉल किती बाकी आहे. जेवण नाही घातलं पाहिजे बाकी काही नाही. 31 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी भगवान विथ शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर सुनील गुलबी सज्ज होतोय. भगवान भोईर यांनी चांगली फलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये. चला मॅचला सुरुवात करा. कानपकर 3 ठिकाणी ट्रॉफी विसरले. चौथ्यांदा मला फोन केले. शरद हलके विथ भगवान भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 31 धावांचं लक्ष आहे.
चला मॅचला सुरुवात करा. पहिलं षटक, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला. फटका तर चांगला आहे, डीपमध्ये साही आहे त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने शरदने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलंय. सुनील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी. विनोदच्या माध्यमातून अतिशय सुरेख झेल. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली होती, परंतु या मॅच मध्ये 0 धावसंख्येवर बाद होत आहेत भगवान भोईर. नवीन फलंदाज नानू सुतार मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट सुनीलने काढली त्या ठिकाणी. सुनील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. अजून एक महत्वाची विकेट. नानू सुतारला मैदान सोडावं लागेल. होता ना काय पंचांचा आपला आहे. दोन विकेट्स अगदी स्वस्तात आतापर्यंत पाहायला मिळाल्या आहेत. परत लाईट गेली, आता आली परत. 2 मिनिटं चालू होईल. यावेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. लाईट लाईट गेलती. अतिशय दमदार षटक फेकलंय सुनीलने. 31 धावांचा पाठलाग करत असताना नवीन गोलंदाज विनोद येतोय. सेमीफायनल क्रमांक 2 ओमसाई पिसे विपक्ष मातोश्री चाविंद्रा या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल.
ते बॉलर कोणाला विनोद ते बॅट्समन कोणाला नवीन विनोद बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल अर्थातच हा पहिला बॉल आहे या ओव्हरमधील. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात. यावेळेस हा बॉल बीट केले फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. दुसरा बॅट्समन कोण आहे शरद नाही चांगली सुरुवात या षटकाची. पहिला बॉल निर्धाव फेकलाय. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. अंदाज चुकलाय त्या ठिकाणी विशूचा आणि बॉल मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. शरद हलकेच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकले. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचे 2 गडी बाद झाल्यात. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. यष्टीरक्षकाच्या मागे बॉल स्टॉप केला गेलाय. एक धाव कंप्लीट मात्र ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. चला सीताराम दादा आपण महेश वारे आपण संपर्क साधा. सीताराम दादा तुम्ही थांबा जरा. दोन धावा पलून काढल्यात मात्र अजून 2 मिळतील का पाहूया. विनोदने चुकी केली आहे का त्या ठिकाणी हे मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल. विक्रम नाईक सर त्या ठिकाणी आहेत. पाहूया काय डिसिजन देतात आपल्यापर्यंत. यास 2 धावांच्या पायनंटीचा सामना करावा लागेल टीम निंबवलीला. अर्थातच आता मात्र अजून 2 धावा या ठिकाणी प्लस होतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव मिळेल. 12 धावा धावफलकावर झाल्यात. दोन 12 धावा धावफलकावर आहेत. केले ना 12 ना तर या ना हे पण हायलाइट षटकातील पुढचा बॉल. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेसचा बॉल कट केलाय. फटका चांगला आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शरद नकार देतोय. फक्त मिळेल सिंगल. सिंगल सोबत धावफलक 13 वर पोहोचलंय. 31 धावांचा पाठलाग करत असताना 13 धावा आतापर्यंत झाल्यात अमर स्पोर्ट कासने टीमच्या. हा जा हा तिथंच आहे तो. अजून एक बॉल बाकी आहे या षटकातील. पाहूया शरद हलके काय करेल. कारण या मॅच मध्ये एक चांगला रोल प्ले करावा लागेल शरदला. हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. थोडी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकर आहेत 15. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे.
12 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये 16ची आवश्यकता. हॅलो काय काय play विजय गुलवी बॉलिंग ट्रॅकवर. चालू झालं आता चालू आहे. हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे कारण या षटकानंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतात. चला थोडं स्पीडली खेळा. अत्यंत महत्वाचे 12 बॉल बाकी आहेत. बॉल काढा पण. षटकातील पहिला बॉल. यावेळेस हा बॉल लालख्या हाताने खेळून काढलाय. स्ट्राईक रोटेट केले हे अत्यंत महत्त्वाचं आहे टीम कासण्यासाठी कारण एका बाजूला आपण शरद हालकेला पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 16 का डोला 16 धावांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल स्टेपमध्ये चुकी डेड बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. अठरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. चला चला 12th मॅन या आपण थोडे मागे या. यावेळेस चांगला बॉल बीट केलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस देखील अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मनोज आणि त्या दरम्यान 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. दोन आठ बॉल आठला दहा. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 20 धावा झाल्या आहेत. यावेळेस अजून एक चांगला बॉल बीट केलाय शरद हालकेला. बॉल मात्र निर्धाव जातोय. सात 11 असं समीकरण आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल लो फुल टॉस ऑन साइडला प्रहार झालाय. राम आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. फक्त 1च धाव शेवटच्या बॉलवर आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. अजूनही मॅच 50-50 अवस्थेत आपण पाहतोय. 6 बॉलमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. क्या करने गए क्या हुआ कौन सा चार्ज इधर लेके आ जाना मैं चार्ज लगा है इधर खाली है. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल
नक्कीच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या 6 बॉलमध्ये मिळेल. वेलकम रोहन पाटील द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी. हार्दिक स्वागत आहे. पटेल ग्राउंडचं शेड्यूल आटोपल्यानंतर या ठिकाणी थेट आलेले आहेत. वेलकम. राम बॉलिंग ट्रॅकवर शेवटचं षटक. चला मॅचला सुरुवात करा. सहा बॉल 10 धावांची आवश्यकता. ते राहू दे ना, त्याला काय दोनच इंच. षटकातील पहिला बॉल राम गुलवी बोलतोय. पहिलाच बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय. अशा परिस्थितीत अव्वंतर धावा खर्च करणं कदाचित टीम निंबवलीला महाग पडू शकतं. कारण शेवटचा मोमेंट आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आपण पाहतोय. सामना येऊन ठेपलाय शेवटच्या ओव्हरपर्यंत, ज्या ठिकाणी 9 धावांची आवश्यकता आहे अजूनही टीम अमरस्पोर्ट कासनेला. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल टॅप केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय. काय घडतंय हे मैदानाच्या आतमध्ये. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा कंप्लीट. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र शरदची महत्वाची विकेट. इथे 3 धावायचं ना, एकच झालं. 25 धावा झाल्या आहेत. आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. चौथ्या धावेच्या प्रयत्नात शरद बाद झालाय. दुसऱ्याला आवड होतं ना पकडतो तो. 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलमध्ये 6 धावांची आवश्यकता. राम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोर अमोल आहे. समोरच्या दिशेने बॉलवर प्रहार झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात महत्वाची विकेट. फलंदाज बाद अमोल. विकेट मिळाली आहे टीम निंबवलीला, आणि ती देखील कोणाची आणि कोणत्या वेळेला अत्यंत महत्वाचा आहे. अमोल सारखा एक तगडा फलंदाज या ठिकाणावरनं बाद होतोय. नवीन फलंदाज राहुल जातोय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. वाडा मॅच. वेलकम प्रमोद पाटील व्हॉइस ऑफ खेवणी भिवंडी. वेलकम ओंकार, आमचे गुणलेखक आहेत. सोन्या पाटील, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. गाड्याचे फास्ट मारले ना तल्यावरून, मॅटर झालं बोला तर. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. लो स्कोरिंग मॅच होती, फक्त 31 धावांचं लक्ष, परंतु मॅच मध्ये रंगत वाढली आहे. कारण आता सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नक्कीच 2 धावा पॅनल्टीच्या देखील खात्यामध्ये ऍड आहेत टीम कासनेच्या.
षटकातील पुढचा बॉल. या बलेस फटका चांगला आहे. मनोज आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. फलंदाज बाद. तू लगेच नाही तर आता मात्र एक धाव जरूर आली आहे, परंतु एक रनआउटची विकेट. नवीन फलंदाज गुरु जातोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. टीम निंबावलीसाठी हार्दिक शुभेच्छा आल्यात प्रभाकर गुलवे यांच्या माध्यमातून. मात्र 3 बॉलमध्ये 5 ची आवश्यकता आहे टीम कासनेला. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रॉंग अँड थ्रो. 2 धावा कंप्लीट होत आहेत. काय करणार रन वाजता नाही. ही रन वाचवायची ना. तर 1 रन तर या कर ना. इथं दे ना. आता मात्र 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. बॉल नाही. काय कमालीची मॅच. षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला फटका. मनोज बॉल पर्यंत पोहोचलाय, मात्र बॉल पाहता पाहता निघून जातोय सीमा पार. मॅच फिनिश. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ अमर स्पोर्ट कासने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम एच स्पोर्ट निंबावली. मॅन ऑफ द मॅच शरद हालके 18 धावा.